आज आपण दिवसभर आपल्या बुलढाण्याचे कर्तव्यदक्ष आमदार संजय भाऊ गायकवाड यांच्यासोबत होतो. तर नमस्कार मित्रांनो, मी सचिन चव्हाण. आज मी भाऊ सोबत त्यांच्या गाडीत बसून डायरेक्ट मोताळा आलो, कारण की तिथं हॉटेलची ओपनिंग होती. तर भाऊला तिथं हॉटेलच्या ओपनिंग साठी बोलवलं होतं. मग तिथं भाऊच्या हस्ते दुकानाची ओपनिंग झाली आणि मग ओपनिंग झाल्यानंतर भाऊचं स्वागत आणि सत्कार केला. आणि मग तिथून सगळं झाल्यावर आम्ही या लोकेशनवर आलो. तिथं आल्यावर भाऊनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत 15-20 मिनिटं बैठक घेतली. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल की सचिन चव्हाणचे 10,000 फॉलोअर झाले तेव्हापासून खूपच आळशी झालाय म्हणून, कारण की 8-8 दिवस व्हिडिओज टाकत नाही. पण तसं काही नाही मित्रांनो, माझ्या मागे भरपूर कामं असतात, तर थोडं समजून घ्या मित्रांनो. मग तिथं भाऊंची बैठक झाल्यानंतर आम्ही डायरेक्ट नॉनस्टॉप बुलढाण्यातील उर्दू शाळेवर आलो, कारण त्या शाळेमध्ये गॅदरिंग चालू होती. तर तिथं भाऊंना तसेच बुलढाण्याचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष पूजाताई गायकवाड यांना पण बोलवलं होतं. या लहान लहान मुलांचं भाऊंवर एवढं प्रेम होतं की भाऊसोबत हँडशेक करण्यासाठी ते एकमेकांवर कुदत होते. नांद करती का, बोलून नाही असं ओरिजिनल दाखवावं लागते. मग भाऊनं त्यांच्यासोबत सेल्फी घेतली आणि मग भाऊचा आणि पूजाताईंचं स्वागत सत्कार झाला आणि मग भाषण सुरू झालं. या भाषणामध्ये भाऊंनी सांगितलं की नगरपालिकेच्या इलेक्शनच्या आधी जे आश्वासन दिले होते त्याच्यापेक्षा जास्त कामे करून दाखवतील म्हणून. मग ते मुलांचं शिक्षण असो, आपल्या दैनंदिन जीवनातली समस्या, रोजगार वाढवणे, अशा अनेक समस्यांवर आपण काम करणार आहोत, असे भाऊंनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केले. आणि हा व्हिडिओ बुलढाण्यामध्ये कोणाकोणापर्यंत पोहोचला हे कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का. मग तिथून आपला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही बाहेरच निघत होतो, तेवढ्यातच भाऊंना या लहान लहान मुलांनी घेऊन घेतलं राव. मग तिथून कसं तरी येऊन आम्ही गाडीत बसलो. गाडीत बसल्यानंतर ही पोरं काही आवरतच नव्हते राव. मग जाता जाता भाऊंनी या मुलासोबत सेल्फी घेतली आणि मग तिथून भाऊ आणि अनंत दादा सोबत मी डायरेक्ट ऑफिसवर आलो. चला मग मित्रांनो, आजसाठी एवढंच. आतापर्यंत फॉलो नसेल केलं तर फटाफट फॉलो करून घ्या. तर भेटूया समोरच्या व्हिडिओ मध्ये.